सेग्रिगेशन ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट फॉर रिसायकलिंग आणि ट्रीटमेंट. स्थानिक लेवलवरती संकलन आणि विघटन तिथल्या तिथेच करायचं. असं म्हणून आम्ही याला बोलतो की सॉर्ट बोलतो. आपण बोलतो ना सॉर्टेड आहे, हा माणूस सॉर्टेड आहे, आपलं सगळं काही सॉर्टेड आहे, तसं हे सॉर्टेड आहे. आणि असं नाही की आपल्याला कचऱ्याबद्दल लोकांना हे नाही आहे, म्हणजे आपण त्याला संवेदनशील नाही. आपण कचऱ्याबद्दल खूप जास्त संवेदनशील आहोत आणि आपण सेग्रिगेट पण चांगल्या प्रकारे करतो. आता जसं फॉर एक्झाम्पल आपण जर समजा किचनमध्ये गेलो तर किचनमध्ये आपलं मसाल्याच्या डब्यापासून तर डाळी कोणत्या डब्यामध्ये जातील आणि भाजी कुठे जातील हे पूर्ण सेग्रिगेटेड असतं. आपला फ्रीज देखील सेग्रिगेटेड असतो की फ्रीझरमध्ये काय जाईल आणि मधल्या कप्प्यात काय जाईल, खालच्या कप्प्यामध्ये काय जाईल, सगळं काही सेग्रिगेटेड असतं. मुलांच्या वॉर्डरोबमध्ये गेलं तर त्यांच्यामध्ये कपडे घरचे कोणते आहेत, स्कूलचे कोणते आहेत, लेजर कोणते आहेत, लग्नाला जायचं असं तर कोणता ड्रेस घालायचा, हे देखील सेग्रिगेटेड असतं. पण आपण किचनमध्ये गेल्यानंतर आपला कचरा सेग्रिगेटेड नसतो. मग आपल्या एकाच ह्याच्यामध्ये कधी प्लास्टिकची पिशवी जाते, तिथेच आपला ओला कचरा जातो, तिथेच आपलं 2 दिवसाचा जुना खराब झालेला शिळा भात पण त्याच्यामध्येच जातो. सो व्हॉट वी डू इज कन्व्हिनियंटली आपण काही ठिकाणी सेग्रिगेटेड आहोत, काही ठिकाणी सेग्रिगेटेड नाही आहोत. तर या कार्यक्रमाद्वारे आपण ही जागरूकता आणायचा प्रयत्न करतो की कशा प्रकारे आपण या कचऱ्याच्या समस्येमधून आपण उपाय शोधू शकतो आणि ते आपल्यापासून, आपल्या घरापासूनच सुरू होऊ शकतो. तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण काय करतो की हे जे एरोबिन्स दिलेले आहेत, हे एरोबिन्स प्रत्येक सोसायटीमध्ये आपण देतो. ज्या सोसायटीमध्ये कमीत कमी 50 घरं असतील, ज्यामध्ये तुमच्यामध्ये जो निघणारा जो कचरा आहे तो प्रत्येक दिवशी या एरोबिनमध्ये एका एरोबिनमध्ये फक्त 10 किलोच जाणार. कारण याची कॅपॅसिटी आहे 400 किलोची. म्हणजे 400 किलो का आहे, कारण नॅचरल कंपोस्टिंग सायकल जर समजा आपण पाहिली, म्हणजे कोणतंही जर ऑर्गॅनिक मटेरियल जर समजा आपण काढलं आणि ते जर आपण एखाद्या ठिकाणी ठेवलं तर ते नॅचरल प्रकारे, अगदी नैसर्गिक प्रकारे ते 40 दिवसामध्ये त्याचं विघटन होतं. ते नॅचरल कंपोस्टिंग सायकल होतं. तर 40 दिवसामध्ये जर समजा याला नॅचरल पद्धतीने जर कंपोस्टिंग करायचं असेल तर याची कॅपॅसिटी म्हणून 400 ठेवलेली आहे. म्हणून एका दिवसामध्ये याला आपण 10 किलोच टाकायचं. जरी तुमच्याकडे 30 किलो जरी कचरा निघाला तरी पण 3 एरोबिनमध्ये प्रत्येक दिवशी फक्त त्याच्यामध्ये 10 किलो त्याच्यामध्ये एरोबिन कचरा जाऊ शकतो. आता त्याच्या कचरा म्हणजे काय आहे, कचरा म्हणजे नायट्रोजन आहे, त्याच्यामध्ये कार्बन पाहिजे. मग कार्बन टाकण्यासाठी आपण काय करतो, आपण कोकोपीट देतो. म्हणजे नारळाची जे सुका नारळ असतो, सुका नारळाचे जे छिलके नाही, परंतु त्याचे एकदम भुसा बनवलेला असतो बारीक बारीक, किंवा सॉडस्ट आहे, किंवा तुमच्या झाडांमधून निघणारे जे सुकी पानं आहेत त्याला पण आपण कार्बन करतो. म्हणजे ते बेसिकली ते काय करतो की तुमच्या ओल्या कचऱ्यामध्ये असणारा ओलाव्याचा जो प्रमाण आहे तो कमी करतो, मॉइश्चर लेवल कमी करतो, जेणेकरून त्याची विघटनाची प्रक्रिया चांगली होते. आणि तिसरा त्याच्यामध्ये कंपोनंट असतो ऑक्सिजन असतो, त्याच्यामधून हवा जायला पाहिजे. तर याच्यामध्ये काही काही ठिकाणी अशा ठिकाणी आउटलेट दिलेले आहेत की ज्याच्यामधून नॅचरली एअर आतमध्ये जातं. तर नायट्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन याचं प्रॉपर प्रमाण झाल्यामुळे याचं व्यवस्थित विघटन होतं, ज्याच्यामुळे या डब्यामधून कुठलाही खराब वास येतो. जे कचऱ्याबद्दल लोकांची सर्वात पहिली मनामध्ये गोष्ट असते की याच्यामधून वास, एक दिवसाचं जरी शिळं भाजी असते तर दुसऱ्या दिवशी वास येतात. पण याच्यामध्ये तुम्ही 40 दिवस कचरा टाकला तरी याच्यामध्ये बॅड ऑर्डर येणार आहे, याच्यामध्ये मस्किटो ब्रीडिंग होणार नाही. कारण हे जे एरोबिन आहेत हे वॉटर टाईट आहे, त्याच्यामध्ये बाहेरची हवा पण जात नाही आहे आणि जेवढी पर्याप्त आहे तेवढीच जाते. तुम्ही घर पावसामध्ये जरी ठेवलं तरी पण याच्यामध्ये पाणी जाणार नाही. तर याच्यामध्ये बाहेरचं कुठलाही एलिमेंट आहे ते जाणार नाही. तर ती प्रोसेस जर व्यवस्थित आपण जर केली तर 40 दिवसानंतर याच्यामध्ये चांगल्या प्रकारे याच्यामध्ये कंपोस्ट येतो. आपण याच्यामध्ये काही केमिकल टाकत नाही. जो काही कचरा आहे तो कचरा आपल्या घरातून निघणाराच कचरा आहे आणि त्याच्यामध्ये फक्त त्याला कार्बन म्हणून आपण फक्त सॉडस्ट किंवा आपण कोकोपीट टाकतो. आता ही जी मदरसनच्या जी स्वर्णलता मदरसन ट्रस्ट आहे त्याच्यानुसार ते आपल्याला गेली 7 वर्षापासून मदत करतात. मुंबईमध्ये आपण गेली 3 वर्षापासून सुरू केलेलं आहे, परंतु दिल्लीमध्ये गेली 7 वर्षापासून हा प्रोजेक्ट सुरू आहे. मुंबईच्या व्यतिरिक्त दिल्ली आहे किंवा पुणे आहे, बेंगलुरू आहे, अहमदाबाद आहे, अशा मोठमोठ्या शहरांमध्ये आता हा प्रोग्राम आणि ही मोहीम आपण बोलतो त्याला, आम्ही ॲक्च्युली प्रोग्राम नाही बोलत, आपण त्याला मोहीम बोलतो. कारण हे सर्व सोसायटीचे जे रहिवासी आहेत, स्थानिक लोक आहेत, त्यांच्या सहयोगानेच होतं. कारण कुठलाही प्रोजेक्ट आणणं ही कोणती मोठी गोष्ट नाही आहे, पण त्या प्रोजेक्टला तिथल्या स्थानिक लोकांनी ॲक्सेप्ट करणं, त्याला एक्झिक्यूट करणं आणि त्यातून इम्पॅक्ट काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आतापर्यंत भरपूर टेक्नॉलॉजी आल्या गेल्या, याच्यापेक्षा पण बेहतर टेक्नॉलॉजी फ्युचरमध्ये येतील. पण मी असं म्हणत नाही की ही बेस्ट आहे, पण आत्ताच्या घडीला जे काही आहे ते हे बेस्ट आहे, कारण याला दुसरा कुठला पर्याय नाही आहे.
कारण हे जे चालतं हे विदाऊट इलेक्ट्रिसिटी, याला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही, याला खूप अशी शिकलेल्या माणसाची गरज नाही. तुमच्या घरामध्ये तुमच्या सोसायटीमध्ये काम करणारा साधा जो आपला जो स्वच्छता कर्मचारी आहे तो त्याला व्यवस्थित करू शकतो. त्याची जी पूर्ण जी कॅपॅसिटी बिल्डिंग आहे, त्याची ट्रेनिंग आहे, त्याचं वर्कशॉप आहे, सोसायटीतल्या लोकांना अवेअरनेस करणं आहे, हा सगळा प्रोग्रामची रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही घेतो. त्याच्यामध्ये एक 6 महिने एकदम इंटेन्सिव्हली प्रोग्राम करतो. त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी आपला जो टेक्निशियन आहे इथे जो बोरिवलीमध्ये असेल तो प्रत्येक दिवशी त्या वेळेमध्ये येणार, तो वेस्ट कॅरेक्टरायझेशन करणार, त्याच्यामध्ये पाहणार मॉइश्चर लेवलमध्ये किती आहे, त्याच्यामध्ये किती कार्बन मिक्स करायला पाहिजे, आणि मग नंतर प्रत्येक दिवशी त्याचं माप घेऊन त्याचं मोजमाप घेऊन आपण त्याच्यामध्ये 6 किलो टाकणार आणि त्याची रिपोर्टिंग आपण ॲपवरती करतो. एक ॲप बनवलेला आहे क्लॅपी ॲप, ज्याच्यामध्ये पूर्ण भारतामध्ये जेवढे आपण असे एरोबिन दिलेले आहेत त्याचं प्रत्येक दिवशी संध्याकाळी किती एरोबिनमध्ये किती कचरा आपण आज प्रोसेस केलेला आहे त्याची रेकॉर्डिंग होते. आज एका दिवसामध्ये पूर्ण भारतामध्ये किती एरोबिनमधून आपण कंपोस्ट काढलेला आहे आणि किती किलो कंपोस्ट काढलेला आहे त्याचा देखील डेटा येतो. तर हे खूप पाठीमागे ना याची खूप मोठी व्यवस्था तयार केलेली आहे की जी एकदम क्लोजली त्याला मॉनिटर करते. तर आमचा हा प्रयास आहे IPCAचा की धवलगिरीमध्ये हा जो आपण आता प्रयोग सुरू केलेला आहे घाडी साहेबांच्या मदतीने आणि सहकार्याने आणि बाकीचे जे आपले पदाधिकारी आहेत त्याच्या याने, की कशी ही मोहीम आपल्या बाजूच्या सोसायट्यांमध्ये मोठ्या सोसायट्यांमध्ये कशा प्रकारे जाता येईल, जेणेकरून आपण या एरियाला एक झिरो वेस्ट वॉर्ड आपण बनवू शकतो. झिरो वेस्ट वॉर्ड बनवणं काही मुश्किल नाही आहे. मालाडमधल्या एव्हरशाही नगरमध्ये 113 बिल्डिंग्समध्ये आपण गेल्या वर्षी काम सुरू केलं. एका वर्षामध्ये आपण जवळजवळ 76 बिल्डिंग्समध्ये आपण हा प्रोजेक्ट सुरू केला. आता फक्त तिथे 46 बिल्डिंग्स आपल्या बाकी आहेत. त्या जर झाल्या तर तिथे जाणारी कचऱ्याची गाडी बंद होणार. म्हणजे आत्ता सध्या आपण जवळजवळ 3 मेट्रिक टन कचरा आपण तिथे एव्हरशाही नगरमध्ये जागेवरती आपण विघटित करतो, म्हणजे आपण कंपोस्ट करत आहोत तिथे आपण. तर याचा परिणाम खूप मोठा आहे. म्हणजे एक गाडी एका एरियामधून बंद होणे म्हणजे म्युन्सिपाल्टीवरती होणारा तेवढा ताण कमी होणं आणि प्लस आपली, मी असं म्हणतो की आपली जिम्मेदारी वाढवणे, परंतु यातून आपल्याला संसाधन भेटतं. यातून निघणारा जो एकदम रिच कंपोस्ट आहे त्याचा मी टेस्टिंग केली, ते एकदम बेस्ट आहे. तुमच्या झाडांना, तुमच्या घरातल्या प्लांटर्सला तुम्ही बाहेर विकू पण शकता. आचार्य आश्रम म्हणून एक सोसायटी आहे बोरिवलीमध्ये, त्यांच्यामधून निघणारा कचरा जो काही कंपोस्ट असतात ते 50 रुपये किलोने विकतात. जे निघालेला जो कंपोस्ट आहे तो त्यांच्याकडे राहत पण नाही. म्हणजे यासाठी लागणारा जो खर्च आहे, म्हणजे भले तुम्हाला कोकोपीट विकत घ्यायचं असेल किंवा एखादा प्रॉडक्ट खराब झालं त्याचं तो खर्च आहे, तो खर्च देखील त्या कंपोस्टमधून तुम्ही रिकवर करू शकता. सो इट इज बेसिकली झिरो इन्व्हेस्टमेंट बजेट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही एक तुम्हाला खर्च करायचा आहे. सो हा खूप ब्रीफ प्रोग्राम आहे आणि मला असं वाटतं की कार्यक्रम भरपूर आहेत, मॅडमला पण दुसरीकडे जायचं आहे. सो आय विल टेक इट व्हेरी शॉर्ट. आणि तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद की गाडी साहेबांच्या अथक प्रयत्नाने आपण हा प्रोग्राम इथे सुरू करतो आणि त्यामध्ये तुमचं सहयोग आहे. स्थानिक जे आपले जे शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं जो सहकार्य आहे ते खूप जास्त अतुलनीय आहे याच्यामध्ये आणि आम्ही अशीच सहकार्याची अपेक्षा ठेवतो. कारण आपल्या सर्वांना मिळून या मुंबईला हरित बनवायचे, हिरवं बनवायचं. टेम्परेचर आपल्याला कमी करायचं. आपलं टेम्परेचर खूप जास्त आहे. आपण जर 2 डिग्री जरी टेम्परेचर जरी कमी केलं तरी पण खूप मोठी गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की आपण असं बोलत राहू नेहमी येत राहणार, कारण या कार्यक्रमाच्या अंतर्गत बरेचसे ट्रेनिंग्ज आहेत, वर्कशॉप्स आहेत, बरेचसे सोशल ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये आपले इंटरॅक्शन होत राहणार आहे. तर धवलगिरीच्या सोसायटीच्या व्यतिरिक्त बाकीच्या सोसायटीमधून आलेले पण जे इथे कोणी सेक्रेटरीज असतील, चेअरमन्स असतील किंवा कुणी पदाधिकारी असतील, तर त्यांनी पण त्यांच्या सोसायटीमध्ये हा प्रोग्राम कशाप्रकारे आपण सुरू करू शकतो त्याच्याबद्दल सकारात्मक विचार करावा. माझी लिमिटेशन्स फक्त सांगतो, मला फक्त बोरिवलीमध्ये 30 प्रोजेक्ट लोकेशन. सो फर्स्ट कम फर्स्ट सर्व एका वर्षामध्ये, आणि ते आपल्याला लवकरात लवकर करावं लागतं. असं नाही की मी एकदम अनलिमिटेड जाऊ शकतो, कारण हा CSRचा प्रोजेक्ट आहे. प्रत्येक वर्षाला आम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला 100 प्रोजेक्ट करायचे होतं. तर 100मध्ये मग मला डिस्ट्रीब्यूट करायचं, बोरिवलीमध्ये किती येणार आहे, मालाडमध्ये किती येणार आहे, ठाण्यामध्ये किती येणार आहे. सो वी हॅव टू डिवाइड दोज नंबर. त्यामुळे 30 नंबर आहेत. तर ते 30पैकी मला असं वाटतं की घाडी साहेबांनी ऑलरेडी 4 प्रोजेक्टला रेकमेंड केलेलं आहे. तर अजून 20 प्रोजेक्ट आपल्याकडे, 25 प्रोजेक्ट आपल्याकडे आहेत. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर प्लीज सचिनला कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर मी तुम्हाला शेअर करेल नंतर. आणि आपण लवकरात लवकर हे करूया, कारण मॉन्सून नंतर हे खूप मुश्किल होईल. जून नंतर एकदा पाऊस सुरू झाल्यानंतर हे खूप मुश्किल होईल. येस, तुम्हाला बोलायचं मला नाही बोलायचं.
बिलकुल बिलकुल बिलकुल. सो थँक्यू फॉर ॲडिंग दिस. कारण आर नॉर्थमध्ये आपण नव्हतो इथे जास्त. आर साऊथमध्ये आपण आहोत ना तिकडे सचिन. आर सेंट्रलमध्ये आर नॉर्थमध्ये आपण नव्हतो. तर आर नॉर्थमध्ये आपण कशा प्रकारे या प्रोग्रामला जास्तीत जास्त पण मोठ्या लेवलवरती आपण घेऊन जाऊ शकतो ते पण आपण विचार करू. आणि यासाठी लागणारं जे काही सहकार्य लागेल ते IPCAची टीम आणि सॉर्टची टीम तुम्हाला अगदी देत राहील त्याच्यामध्ये. तर त्याची खात्री बाळगायचं. पुन्हा एकदा मला इथे अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भविष्यामध्ये अशा सहकार्याची अपेक्षा. थँक्यू.